स्टडी ऑफ साऊंड या चॅप्टरमधील जी सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 136 वर जी सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेली आहेत ते एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे याप्रमाणे आहे. हाऊ लॉन्ग विल इट टेक फॉर अ साऊंड वेव्ह ऑफ 25 सेंटीमीटर वेवलेंथ अँड 1.5 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी ऑफ to travel a distance of 1.5 किलोमीटर. काय म्हटलं ते इथं लक्षात घ्या. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 1.5 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी व 25 सेंटीमीटर वेवलेंथ असलेल्या साऊंडला 1.5 किलोमीटर अंतर म्हणजे डिस्टन्स पार करण्यासाठी किती टाइम लागेल. हाऊ लॉन्ग विल इट टेक म्हणजे किती टाइम घेईल, किती वेळ घेईल. फॉर अ साऊंड वेव्ह ऑफ 25 सेंटीमीटर वेवलेंथ अँड 1.5 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी ऑफ टू अ ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1.5 किलोमीटर. साऊंड वेव्ह किती वेळ घेईल. साऊंड वेव्हची वेवलेंथ आहे 25 सेंटीमीटर, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 1.5 किलोहर्ट्ज आणि तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे 1.5 किलोमीटर. तर अशा वेळेस हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी हा साऊंड वेव्ह किती वेळ घेईल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला ज्या क्वांटिटी दिलेल्या आहेत त्या आपण इथे गिव्हन मध्ये लिहून घेऊ. गिव्हन काय काय दिलेलं आहे पहा. एक दिलेली आहे या ठिकाणी 25 सेंटीमीटर वेवलेंथ म्हणजे आपल्याला वेवलेंथ दिलेली आहे. वेवलेंथसाठी आपण सिम्बॉल वापरतो लॅम्बडा इज इक्वल टू किती आहे वेवलेंथ 25 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसाठी सिम्बॉल वापरतो आपण न्यू. किती दिलेला आहे फ्रिक्वेन्सी 1.5 किलो हर्ट्ज. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे डिस्टन्स. डिस्टन्ससाठी आपण सिम्बॉल वापरतो यस. किती दिलेला आहे 1.5 किलोमीटर. आणि त्यानंतर आपल्याला काय म्हटलंय हाऊ लॉन्ग विल इट टेक फॉर अ साऊंड वेव्ह टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1.5 किलोमीटर. एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तो साऊंड वेव्ह किती वेळ घेईल म्हणजे आपल्याला इथे टाइम काढायचा आहे. दिलेल्या क्वांटिटी या ठिकाणी पहा. वेवलेंथ सेंटीमीटर मध्ये दिली म्हणजे CGS सिस्टीम मध्ये दिलेली आहे. आणि फ्रिक्वेन्सी आणि डिस्टन्स जे आहे ते किलोहर्ट्ज आणि किलोमीटर यामध्ये दिलेले आहेत. आपण हे सर्वच युनिट हे SI सिस्टीम मध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्हणजे सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्शन करू आणि हे किलोमीटरचं सुद्धा मीटरमध्ये कन्वर्शन होईल. मग इथे मग पहा या ठिकाणी SI युनिटमध्ये आपण सेंटीमीटरच्या ऐवजी काय घेतो मीटर घेतो. आता इथे लक्षात घ्या की हे आहे 25 सेंटीमीटर. हे 25 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. लहान युनिट मोठ्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला या संख्येला भागावं लागतं म्हणजे डिवाइड करावं लागतं. या संख्येला कशाने डिवाइड करावं लागतं या सेंटीमीटर मधल्या या सेंटीने. सेंटी म्हणजे 100th
मग या 25चा या ठिकाणी 100th जो पार्ट आहे म्हणजेच या 25ला जर आपण 100ने जर भागलं तर काय येतं 0.25. आता हे सेंटीमीटरचं कन्व्हर्शन कशात झालेलं आहे मीटरमध्ये. म्हणजे या ठिकाणी जो हा वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा दिलेला आहे तो आपण सेंटीमीटरचा मीटरमध्ये कन्वर्ट केलेला आहे. यानंतर या ठिकाणी 1.5 हे किलो हर्ट्स आहे. याला आपल्याला कशात कन्व्हर्शन करायचं आहे हर्ट्समध्ये. किलो हर्ट्स हे मोठं युनिट आहे त्याला छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथे लक्षात घ्या की हे लहान युनिट होतं त्याला मोठ्यात कन्वर्ट केलं म्हणून इथं भागलं. आपण कशाने भागायचं या युनिटमध्येच असतो तो शब्द सेंटी म्हणजे 100ने भागलं. आता इथं मोठं युनिट लहान युनिटमध्ये कन्वर्ट करत आहोत. मग इथे काय करावं लागतं मोठं युनिट जेव्हा लहान युनिटमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा गुणावं लागतं. कितीने गुणावं लागतं किलो. किलो म्हणजे कितीसाठी असतो 1000. 1000 म्हणजे 10⁻³ 10चा 3रा घात म्हणजे 1000. मग या 1.5ला आपल्याला या 10⁻³ ने गुणलं की ते हर्ट्समध्ये कन्वर्ट होतं. मग या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये घेतली. आता आपल्याला डिस्टन्स किलोमीटरच्या ऐवजी कशात घ्यायचं आहे मीटरमध्ये. कशात घ्यायचं आहे मीटरमध्ये. मला सांगा डिस्टन्स किती आहे 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे म्हणजे मोठं युनिट लहान युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर अशा वेळी आपल्याला गुणावं लागतं. कितीने गुणावं लागतं किलो. किलो म्हणजे 1000. 1000 म्हणजे 10चा 3रा घात. ठीक आहे. याने गुणलं की हे डिस्टन्स निघतं. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व हे सर्व जे काही क्वांटिटी आहेत ते आपण कशामध्ये घेतलेले आहेत SI युनिटमध्ये घेतलेले आहेत. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे वेवलेंथ फ्रिक्वेन्सी आणि डिस्टन्स. आपल्याला काढायचं आहे टाइम. डिस्टन्स आणि टाइम जर आपल्याला माहीत असतील तर आपण व्हेलॉसिटी काढू शकतो किंवा व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स माहीत असेल तर आपण टाइम काढू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आपण जर व्हेलॉसिटी जर काढली तर व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स वरून टाइम काढू शकतो फॉर्म्युल्यानुसार. मग पहिल्यांदा आपण व्हेलॉसिटी काढून घेऊ कारण व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्वांटिटी दिलेली आहेत. कारण साऊंडची व्हेलॉसिटी काढण्याचा हा एक फॉर्म्युला आहे V = न्यू इंटू लॅम्बडा. म्हणजे साऊंड व्हेलॉसिटी किंवा साऊंड स्पीड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. हा फॉर्म्युला इथे घेतला आपण. आता किमती ठेवा. न्यूची किंमत काय आहे म्हणजे फ्रिक्वेन्सीची किंमत आहे 1.5 इंटू 10⁻³ इंटू लॅम्बडाची किंमत काय आहे लॅम्बडाची किंमत आहे 0.25. जर आपण या दोघांचा गुणाकार केला कुणाकुणाचा या न्यू आणि लॅम्बडाचा जर गुणाकार केला त्यांच्या व्हॅल्यूचा गुणाकार केला पहा या ठिकाणी 1.5 आणि 0.25 यांचा जर गुणाकार केला करून पहा तुम्ही हा गुणाकार निघतो म्हणजे हे मल्टिप्लिकेशन निघतं 0.375 इंटू हे 10⁻³ हे काय निघालेलं आहे या ठिकाणी व्हेलॉसिटी निघालेली आहे. काय निघालेली आहे व्हेलॉसिटी. बरं इथं लक्षात घ्या हे 0.375 इंटू 10⁻³ म्हणजे किती 1000. या दोघांचा गुणाकार काय येतो मला सांगा. हा पॉइंट जर 1000 ने गुणलं तर हा पॉइंट 3 ने समोर सरकतो म्हणजेच व्हेलॉसिटी किती निघते या ठिकाणी 375. कशात मोजतो आपण SI युनिट. याचं काय असतं व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद. तर अशा पद्धतीने या ठिकाणी
आपण काय काढलेली आहे, व्हेलॉसिटी काढलेली आहे. व्हेलॉसिटी किती निघाली, 375 मीटर पर सेकंद इतकी निघालेली आहे. या ठिकाणी आपल्याला फीची व्हॅल्यू मिळालेली आहे 375 मीटर पर सेकंद. आता आपल्याला व्हीची व्हॅल्यू माहीत आहे, एसची व्हॅल्यू माहीत आहे, तर टी म्हणजे टाइम काढता येतो. कारण आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे की व्हेलॉसिटी काढण्यासाठी डिस्टन्सला टाइमने भागावं लागतं. मग या ठिकाणी आपल्याला व्हीची व्हॅल्यू माहीत आहे, एसची व्हॅल्यू माहीत आहे, टी काढायचं आहे. हाच फॉर्म्युला आपण असाही ठेवू शकतो. हे जर टी भागाकारातले इकडे आणले तर व्ही इंटू टी इज इक्वल टू एस. हे टी जर असेच इथे ठेवले तर हे गुणाकारातले व्ही म्हणजे मल्टिप्लिकेशन मधले हे व्ही समोर कशात जातात, डिव्हिजन मध्ये जातात. आणि आपल्याला फॉर्म्युला काय मिळतो, टी इज इक्वल टू एस अपॉन व्ही म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. हा फॉर्म्युला आपण इथे ठेवूया. टी इज इक्वल टू एस अपॉन व्ही. मग या ठिकाणी एस ची व्हॅल्यू काय आहे दिलेली आहे, एस ची व्हॅल्यू आहे 1.5 इंटू 10⁻³ अपॉन फी ची व्हॅल्यू आपल्याला आपण इथं काढलेली आहे, किती आहे 375. मग या ठिकाणी या 10⁻³ म्हणजे 1000. 1000 ने या 1.5 ला, 1000 ने या 1.5 ला जर आपण गुणले तर गुणाकार येतो 1500 अपॉन 375. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, या दोघांचा जर भागाकार केला तर भागाकार किती येतो, 375 ने जर या 1500 ला जर भाग दिला, भाग देऊन पहा 25 एक 25, 37 मधून 25 गेले, 37 मधून 25 गेले, किती उरले 12, 12 उरले. 12 आणि हे 5 125 झाले, हे उरलेले 12 आणि हे 5 125 झाले म्हणजे 125 झाले. 25 ने भाग द्या, 25 पाचे 125, 25 ने भाग गेलेला आहे, वर सुद्धा 25 ने भाग देऊ. 25 सख 150, 0 ला 0, 15 ने भाग द्या, 15 1 15, 15 चौक 60. काय आलो या ठिकाणी, टाइम किती निघाला 4. टाइम कशात मोजणार, आता टाइम हा आपण सेकंद मध्ये मोजतो म्हणजे यस. तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं पहा की 1.5 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी असलेला आणि 25 सेंटीमीटर वेव्हलेंथ असलेला साऊंड वेव्ह 1.5 किलोमीटर डिस्टन्स कव्हरण्यासाठी किती टाइम घेईल, 4 सेकंद, 4 सेकंद इतका टाइम घेईल. ते आपण या ठिकाणी खाली लिहूया. पहा, द साऊंड वेव्ह टेक्स 4 सेकंद to travel the distance of 1.5 kilohertz, sorry, किलोमीटर.
1.5 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्या साऊंड वेव्हला किती टाइम लागेल? 4 सेकंद. हे आपल्याला इथं लक्षात येतं. यानंतर आपल्याला हे सेकंड एक्झाम्पल इथलं पाहायचं आहे. सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे ते लक्षात घ्या. अल्ट्रासोनिक वेव्स आर ट्रान्समिटेड डाउनवर्ड्स इनटू द सी विथ द हेल्प ऑफ अ सोनार. काय म्हटलेलं आहे की सोनारच्या साह्याने समुद्रातील पाण्यामध्ये अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज ट्रान्समिट केल्यानंतर द रिफ्लेक्टेड साऊंड वेव्ह इज रिसिव्ड आफ्टर 4 सेकंद. या सोनारच्या साह्याने समुद्रामध्ये अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह ट्रान्समिट केल्यानंतर 4 सेकंदानंतर त्याचा रिफ्लेक्टेड साऊंड हा रिसिव्हरने रिसीव्ह केला. तर व्हॉट इज द डेप्थ ऑफ द सी ॲट दॅट प्लेस. तर अशा वेळी त्या ठिकाणी समुद्राची खोली किती असेल हे आपल्याला काढायचंय. या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन सी वॉटर किती दिलेला आहे? 1550 मीटर पर सेकंद. इतकी साऊंडची सी वॉटरमध्ये व्हेलॉसिटी ही दिलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला या एक्झाम्पलला इथं सोडवायचं आहे. हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो सॉल्व करायचा आहे. सॉल्व करत असताना सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला कोणकोणत्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि ज्या काही क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्या क्वांटिटीजचा उपयोग करून आपण या ठिकाणी त्या समुद्राची खोली काढणार आहोत. पहा, सर्वात प्रथम आपण ज्या क्वांटिटी दिलेल्या आहेत त्या इथे लिहून घेऊ. गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे तर पहिल्यांदा तर व्हेलॉसिटी दिलेली आहे साऊंड वेव्हची सी वॉटर मधील किती आहे? 1550 मीटर पर सेकंद. त्यानंतर हा टाइम जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी. मला सांगा या ठिकाणी आपण लक्षात घेतलं. पहा की अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज या सोनारच्या ट्रान्समीटरने ट्रान्समिट केले आणि या रिसिव्हरने हा रिफ्लेक्टेड साऊंड रिसीव्ह केला. जाऊन परत येण्यासाठी टाइम किती लागत आहे? 4 सेकंद. बरोबर आहे. मग मला सांगा की या समुद्राच्या या सरफेस पासून या समुद्राच्या तळापर्यंत साऊंड जाण्यासाठी जो वेळ लागतो तो जाऊन परत येण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या हाफ लागतो. म्हणजे जाण्यासाठी जेवढा वेळ लागणार तेवढाच येण्यासाठी. हा दोन्ही मिळून जर 4 सेकंद असेल तर फक्त जाण्यासाठी किती टाइम लागेल? 2च सेकंद. तो आपल्याला इथे लक्षात घ्यावा लागेल. आपल्याला इथे जो टाइम दिलेला आहे हा टाइम जो आहे तो आपल्याला इको चा दिलेला आहे आणि तो दिलेला आहे 4 सेकंद. म्हणून आपल्याला फक्त जाण्याचाच तेवढा जर टाइम घ्यायचा असेल तर तो किती असेल? याच्या हाफ असेल. म्हणजेच किती असेल? 2 सेकंद असेल. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता आपल्याला काय काढायला सांगितलं इथं? व्हॉट इज द डेप्थ ऑफ द सी ॲट दॅट प्लेस.
आपल्याला या ठिकाणी या समुद्राच्या सरफेस पासून या समुद्राच्या तळाची जी खोली आहे, डेप्थ आहे, ती काढायची. म्हणजे सरळ सरळ हे डिस्टन्स काढायचे. आपल्याला काय काढायचंय? डिस्टन्स काढायचंय. डिस्टन्ससाठी सिम्बॉल घेतो यस. हे यस आपल्याला इथं काढायचंय. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी काढण्याचा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. जर आपल्याला डिस्टन्स काढायचं असेल तर हे डिस्टन्स सोबतचं भागाकारातील टी इकडे गुणाकारात जाईल, म्हणजे व्ही इंटू टी होईल. आपल्याला या ठिकाणी व्ही माहित आहे, टी सुद्धा आपल्याला माहित आहे. मग आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स म्हणजे यस काढता येईल. मग इथे लक्षात घ्या फी किती आहे पहा बरं. या ठिकाणी आपल्याला जो फी आहे तो 1550 मीटर पर सेकंद दिलेला आहे. म्हणजे हा एस आय युनिटमध्ये म्हणजे एस आय सिस्टीममध्ये दिलं आहे. हे सुद्धा एस आयमध्ये आहे. मग या ठिकाणी आपल्याला कुठलंही युनिट चेंज करण्याची गरज नाही, त्यामुळे व्हॅल्यू ज्या आहेत त्या इथे घेऊया. व्हेलॉसिटी किती दिलेली आहे? व्हेलॉसिटी आहे 1550 मीटर पर सेकंद इनटू टाइम जो आहे तो आहे 2 सेकंद. टाइम किती? 2 सेकंद. कारण जाऊन परत येण्यासाठी इको ऐकण्यासाठी आपल्याला 4 सेकंद लागतात. मग फक्त जाण्यासाठी किती लागतो? 2 सेकंद. तो टाइम आपण इथे घेतलेला आहे. मग या दोघांचा गुणाकार काय निघतो पहा. बेशून्य शून्य, बेपंचे 10ला 0, हातचाला 1, बेपंचे 10 आणि हातच्याचा 1 11, 11ला 1, हातचाला 1, बेकबे आणि हातच्याचा 1 3. 3100 मीटर काय निघालेली आहे या ठिकाणी? डिस्टन्स निघालेला आहे. काय निघालेला आहे? डिस्टन्स. म्हणजे surface of the sea and the bed of the sea, the distance between them is 3100 मीटर. मग या ठिकाणी आपण किती डेप्थ निघाली म्हणून सांगणार पहा. डेप्थ ऑफ द सी at that place is equal to 3100 मीटर. समुद्राची खोली 3100 मीटर इतकी त्या ठिकाणी निघालेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 136 वर जी दिलेली सॉल्व्ड एक्झाम्पल्स होती ती एक्झाम्पल्स आपण इथे पाहिलेली आहेत.